झाकण झुल्या हे पाय, हे असे कष्ट करून पिकितो रे आम्ही. हे आमचे कष्टाचं फळ आहे, कष्टाचं. लक्षात घे. आलं का डोक्यात? काय तो आहे सारखा सरम फुग नाही आम्ही. आणि तू काय म्हणतो की शेतकऱ्याला फुकट खायची सवय. शेतकरी कष्ट करीत नाही, कष्ट करायची धमक नाही आमच्यात, नाही का? सरकारला आम्ही मागत राहतो. अरे नालाय का तो, आम्ही जे बनवतो ना हे बघ, हे आलं का डोक्यात? काय हे बिगर कष्टाचं नाही. तू येऊन करून दाखव, मग समजून तुला काय राहतं ते. झाकण झुल्या सांगतो का शेतकऱ्याला फुकट पाहिजे. कधी ओरडत राहतात शेतकरी, सरकारला मागत राहतात. तुझ्या बापाचं आहे की सरकार? हां, सरकार काय आमचं नाही काय? आणि हे कष्ट केल्याशिवाय नाही येत. हे जे दिसतं ना, याला कष्ट करावं लागते, घाम गाळावा लागतो, तेव्हा ते येतं. आणि तू आहे ना, तू आम्ही हे असं बनलेलं आहे ना, तू बेस्ट तोंडात चोखून खात असशील. नालायक, काय बोलतोय शेतकऱ्याला? काय तुझी भाषा? हां, म्हणजे शेतकऱ्याची काय परेशानी आहे सध्या, कोणत्या परेशानीमध्ये शेतकरी आहे. आणि तू सांगतो का वल्ला दुष्काळ जाहीर करा म्हणते, आमकं जरा म्हणते, हेक्टर एवढी मदत द्या म्हणते. फुकट पाहिजे म्हणतो शेतकऱ्याला, नाही का? फुकट नाही रे. हे पाय, हे असं कष्ट घ्या लागत आहे तेव्हा येतं ते काय असंच नाही येत. लावलं का झालं मोकळं. तुपल्या खानदानीत काहीतरी चूक असणार आहे, त्याशिवाय तू शेतकऱ्याला बोललाच नसता भाऊ. आणि तू तर मला नाही वाटत, मी सकाळी सांगितलं की तू अन्न नाही, तू गू खात असन. हे नाही, हे कसं खाशीन मग चोखून? हां, हे आम्ही बनलेले नाही. लाजा वाटून द्या, लाजादर्शिक. कोणाला बोलतोय आपण? जो जगाचा अन्नदाता आहे त्याला बोलतात तुम्ही. लाज वाटली पाहिजे. चला जरा, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.